पेबल्स मराठी. मुंगी आणि नागतोडा. एक नागतोडा खूप मजेत वसंत ऋतूचा आनंद घेत होता. अचानक त्याची नजर एका मुंगीवर पडली. ती मुंगी खूप मेहनती होती. ती तिच्या डोक्यावर खाणं घेऊन तिच्या घरी जात होती. नागतोडा मुंगीला म्हणाला, तू का इतकी चिंता करतेस? आतापासून पावसाळी दिवसांची चिंता का बरं करतेस? आत्तासाठी तर आपल्याकडे भरपूर जेवण आहे ना. मुंगीने नागतोड्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःचं काम चालूच ठेवलं. अपेक्षेपेक्षा लवकर पाऊस सुरू झाला. बिचारा नागतोडा, त्याच्याकडे तर राहायलाही जागा नव्हती आणि खायलाही काही नव्हतं. तो मदत मागायला मुंगीकडे गेला. नागतोडा मुंगीला म्हणाला, मुंगीताई, माझी मदत करशील का ग? मुंगी त्याला म्हणाली, तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी तुला काय म्हणाले होते? पण मुंगी खूप चांगल्या मनाची होती. तिने नागतोड्याला राहायला जागा दिली आणि खायलाही दिलं. नागतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने विचार केला, मी आधी मेहनत केली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की योग्य वेळी मेहनत नाही केली तर नंतर पश्चातापाची वेळ येते. लोभी दूधवाला. एका गावात एक दूधवाला होता. तो खूपच लोभी होता. तो रोज त्याच्या बोटीतून नदी पार करून शहरात दूध विकायला जायचा. शहरात जाताना तो नदीतलं पाणी त्याच्या दुधात मिसळवायचा आणि तेच दूध त्याच्या ग्राहकांना विकायचा आणि त्यांच्याकडनं खूप सारे पैसे घ्यायचा. असं करत करत तो खूप श्रीमंत झाला. एक दिवस त्याच्या मुलाच्या लग्नासाठी पैसे जमा करायला तो त्याच्या ग्राहकांकडे गेला. सर्व पैसे जमा करून त्याने छान छान कपडे, छान छान दागिने विकत घेतले. शहरातून परत येताना त्याची बोट एका दगडाला आपटली आणि उलटली. त्याचे सर्व नवीन कपडे, दागिने पाण्यात बुडाले. बिचारा दूधवाला खूप दुःखी झाला. तो दुःखाने रडू लागला. तेवढ्यात पाण्यातून एक आवाज आला, ए, रडतोस कशाला? जे तू गमावलंस ते तर तू बेईमानीनेच कमावलं होतंस. हे सगळं ऐकून दूधवाल्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की लोभीपणा वाईट असतो आणि कधीही बेईमानी करू नये. ससा आणि कासव. एकदा ससा आणि कासवाने धावण्याची शर्यत लावायचे ठरवले. जंगलातले सारे प्राणी ती शर्यत पाहायला जमले. माकडाने बार उडवून शर्यतीला सुरुवात केली. ससा जोर जोरात धावू लागला. कासवाला मागे टाकून तो खूप पुढे निघून गेला. पण कासव मात्र हळू 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 पण सातत्याने चालत होतं. सशाने थांबून थोडा विचार केला की अरे, ही शर्यत तर मीच जिंकणार. मग कासव येईपर्यंत थोडा आराम करूया, असं म्हणून तो त्या मऊ मऊ गवतावर झोपून गेला. सशाला गाढ झोप लागली आणि इकडे कासव हळू 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 चालत सशाला पार करून पुढे निघून गेलं. थोड्या वेळाने सशाची झोप उडाली आणि तो जोर जोरात धावत सुटला. पण बघतो तर काय, कासवाने शर्यत आधीच जिंकली होती. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण असं शिकलो की फाजील आत्मविश्वास अपयश देतो. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप गरीब होता. त्याचं आयुष्य खूप कठीण झालं होतं. एके दिवशी शेतकऱ्याच्या एका मित्राने शेतकऱ्याला एक कोंबडी भेट म्हणून दिली. ती कोंबडी रोज एक सोन्याचं अंड द्यायची. तो शेतकरी रोज ते अंड विकायचा आणि खूप पैसे कमवायचा. बघता बघता तो शेतकरी खूप श्रीमंत झाला. गावातले सगळे लोक त्याला आदर देऊ लागले.
पण शेतकरी लोभी होत चालला होता. त्याने विचार केला, जर ही कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देते तर तिच्या पोटात किती सारी अंडी असतील. जर ही सगळी अंडी मला एकत्र मिळाली तर. त्याने एक सुरी घेतली आणि कोंबडीचं पोट फटकन कापलं आणि बघतो तर काय, कोंबडीच्या पोटात एकही अंड नव्हतं. आता तर कोंबडी पण मेली. शेतकरी दुःखाने रडत बसला. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण असं शिकलो की लोभीपणा ही वाईट गोष्ट आहे. एक लोभी राजा. एक राजा होता. त्याचं नाव होतं मिडास. त्याचं खूप मोठं राज्य होतं. त्याच्याकडे खूप सारे महालही होते. पण तरी तो राजा खुश नव्हता. एक दिवस राजा मन लावून प्रार्थना करत होता. त्याची प्रार्थना ऐकून देव प्रकट झाला. त्याला म्हणाला, बोल, तुझी काय इच्छा आहे. तेव्हा राजा त्याला म्हणाला, देवा देवा मला असा एक वरदान दे की मी ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करेन त्या त्या गोष्टी सोन्याच्या होतील. देव म्हणाला, तथास्तु, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. राजा खूप खुश झाला. त्याने प्रथम त्याच्या सिंहासनाला स्पर्श केला. बघतो तर काय, सिंहासन सोन्याचं झालं. मग टेबल, खुर्ची अशा बऱ्याच वस्तूंना स्पर्श केला. त्या त्या वस्तू सोन्याच्या झाल्या. राजाने विचार केला की आता मी या जगातला सर्वात श्रीमंत राजा झालोय. थोड्या वेळाने राजाने जेवण मागवलं. जसं त्याने जेवणाला स्पर्श केला, जेवण सोन्याचं झालं. आता राजा विचारात पडला की आता मी काय खाणार, काय पिणार. एवढ्यात राजाची मुलगी धावत धावत त्याच्या जवळ आली. राजाने तिला मिठी मारली आणि बघता बघता ती मुलगी ही सोन्याची झाली. अरे देवा, राजा आता खूप घाबरला. तो घाबरून रडायला लागला. राजाने देवाला पुन्हा प्रार्थना केली. देव प्रकट झाला. राजा देवाला म्हणाला, देवा मला सोनं नको, तू तुझं वरदान परत घे. देवाने राजाला एका माठामध्ये जादूचं पाणी दिलं आणि राजाला म्हणाला, हे पाणी त्या त्या सर्व वस्तूंवर शिंपड ज्या ज्या वस्तू सोन्याच्या झाल्या आहेत. राजाने अगदी तसंच केलं जसं देव म्हणाला. ते पाणी त्या सगळ्या वस्तूंवर शिंपडलं आणि बघता बघता त्या वस्तू पूर्ववत झाल्या. राजाला त्याची मुलगी सुद्धा परत मिळाली. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की लोभीपणा कधीही वाईटच असतो. स्वामिनिष्ठ मुंगूस. एका गावात एक शेतकरी आपली बायको आणि तान्या मुलासह राहत होता. एकदा कामावरून घरी येताना त्याने त्याच्यासोबत एक लहानसं मुंगूस आणलं आणि आपल्या बायकोला म्हणाला की आपण आपल्या बाळाबरोबरच हे मुंगूसही पाळूया. एक दिवस शेतकऱ्याची बायको बाळाला पाळण्यात ठेवून बाजारात जायला निघाली. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की मी बाजारात जाऊन येते, तू आपल्या बाळाकडे लक्ष ठेव. थोड्या वेळाने शेतकऱ्याची बायको सामान घेऊन परत आली. पण बघते तर काय, अंगणात मुंगूस बसलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. ती किंचाळली, म्हणाली, तू तू माझ्या बाळाला मारलंस. तिने सर्व शक्तीनिशी मुंगुसाला मारलं आणि बाळाला बघायला आत गेली. पण आत जाऊन बघते तर काय, तिचं बाळ पाळण्यात शांत झोपलं होतं आणि पाळण्याखाली एक साप रक्तात मरून पडला होता. तिला तिची चूक समजली. तिला कळलं की मुंगुसाने तिच्या बाळाला वाचवण्यासाठी त्या सापाला मारून टाकलं होतं. ती बाहेर मुंगुसाची माफी मागायला गेली. ती मुंगुसाला म्हणाली, तू सापाला मारून माझ्या बाळाला वाचवलंस. पण मुंगुसाला काही ऐकू गेलं नाही, कारण ते मरून गेलं होतं. ती पश्चातापाने रडत बसली. तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीवरनं हे शिकलो, अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये. गवळण आणि तिची स्वप्न. एक गवळण खूप दिवसांपासून श्रीमंत होण्याची स्वप्न बघत होती. एक दिवस ती तिच्या ग्राहकांना दूध द्यायला जात होती. तिच्या डोक्यावर दुधाने भरलेला माठ होता, पण ती
ती स्वतःच्या स्वप्नांमध्ये गुंग होती. ती विचार करत होती, मी हे दूध विकून एक कोंबडी विकत घेईन, मग ती कोंबडी खूप अंडी देईल, मग ती अंडी विकून मी खूप साऱ्या कोंबड्या विकत घेईन, मग त्या कोंबड्या खूप सारी अंडी देतील आणि मी अशी खूप श्रीमंत होईन. मी खूप सारे पैसे कमवीन. त्या पैशातनं मी मला छान 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 कपडे घेईन, छान छान दागिने बनवीन आणि मग माझ्यासाठी छान छान युवक स्थळं घेऊन येतील. सगळे माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट धरतील, पण मी त्यांना नाही नाही असं उगाच म्हणेन. जसं तिने नाही नाही असं म्हणत मान हलवली, तसा तिच्या डोक्यावरचा दुधाने भरलेला माठ खाली पडून फुटला आणि तिचं सगळं दूध वाहून गेलं. दुधाबरोबर तिचं सगळं स्वप्नही वाहून गेलं आणि बिचारी गवळण रडत बसली. तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की मोठी स्वप्न बघा, पण सोबत वास्तविकपणाचा भान ठेवा. पेबल्स मराठी.